नमस्कार दोस्तांनो. तर आपल्या रोपाची कंडिशन बघा कशी आहे. तर आलोय बघा शेतात फेरफटका मारायला. खूप दिवस झाले शेतात आलो नव्हतो. रोप टाकून गेलोय तसा. तर इकडं रोप आहे समोर आणि बसलोय मस्त रोपाला राखान आणि रात्रभर इथंच बसणार आहे 12-1 वाजेपर्यंत. कारण रॉप कोणी पण घेऊन जाऊ शकतो. तर रॉप बघा लावायला आलंय आपलं. कारण रोप गेले त्याच्यामुळं राखान बसावं लागल आपल्याला इथं. आणि इथं बघा इकडं सगळी लाईटीची व्यवस्था आहे. वर खांबळा आहे, बल्ब आहे इकडं जवळच आहे आपल्या शेजारी शेतात. तर मग बघा रोप लावायला आलंय आपलं. थोड्या दिवसातच रोप लावून होईल आणि हे दुसऱ्या टप्प्यात लावायचे आपल्याला. पहिलं रोप लावलंय बघा इकडं. तर इकडं पण लावलंय थोडं. तर रोप पण लावायला आलंय मित्रांनो. वावर तयार नाही अजून. बघा लगेच रोपाची तयारी पण आहे आपली. तर कोणाकोणाचे रोप लावा आले. आमचं तर लगेच लावाय आले बघा. पुढच्या लाईटीत आपण लावून देऊ. आता कसं एवढ्या घाई करू नये पण नाही जमणार. तर कोणी लाईक केलं नसतं तर लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मित्रांनो. आणि बेल आयकन दाबती नाही मित्र आपले व्हिडिओ पाहते पण बेल आयकनला दाबून ठेवा म्हणजे लवकर तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ पोहोचतील सर्वांच्या आधी. नुसते सबस्क्राईब करतात पण बेल आयकन दाबती नाही मित्र. तेव्हा तुम्हाला सांगतो का बेल आयकन नक्की दाबून ठेवा. तर तुम्हाला लगेच व्हिडिओ पाहायला भेटतील ताबडतोब आपल्याला. सबस्क्रायबर पेक्षा बेल आयकन महत्त्वाचं आहे. जो बेल आयकन दाबील त्याला लगेच व्हिडिओ बघायला मिळतील मित्रांनो. तर बघा इकडं वर लाईट आहे. हे बघा तार आहेत वरून. तर चला निरोप घेतो आणि बेल आयकन नक्की दाबा. तर तुम्हाला लवकर आपले व्हिडिओ बघायला भेटतील उद्यापासून. चला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा नवीन कोणी असले तर. आणि आपलं रोप बघा कसं आहे. बघा एवढं रोप आहे आपलं. नवीन पण टाकलं इकडं. तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो. शेतकरी मित्र आहे तुमचा मी. तर तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात कमेंट मध्ये सांगा. काही बदल करायचे असले ते पण सांगा मित्रांनो. तुम्हाला शेतीविषयक व्हिडिओ आवडत नसतील तर सांगा. तर आपण दुसरे पण व्हिडिओ बनवू शकतो. तर आम्ही शेतकरी तसे शेतातलेच व्हिडिओ देऊ आम्ही तुम्हाला. तुमच्यापर्यंत पोहोचू. तर तुम्हाला बाय बाय करतो. धन्यवाद मित्रांनो. आजारी असल्यामुळं जास्त व्हिडिओ करणं शक्य नाही मित्रांनो मला. तब्येत खूप खराब झाली माझी आता.
तर समोर एक जनावराचा माग गेलाय तुम्हाला मित्रांनो. बघा इथून जनावर गेले आपल्या शेतामधून. तर बघा इकडं शापूची भाजी पण आहे. बघा जनावराचे माग इकडं बघा. तर बघा इकडं आलो होतं असं. तर त्याचं पिल्लू पण आहे त्याच्या माग. आणि रात्री इकडं हिंडू नका मित्रांनो. तुम्ही म्हणशान जाऊ एखाद्याचं रोप उपटून आणू, तर हे बघा माग आहेत मोठमोठाले. तर रात्री हिंडू नका. रोप उपटायला पण जाऊ नका कोणाचं. हे बघा किती मोठं जनावर आहे. रात्री येऊ शकत नाही कोणी इथं. जनावर आहे बघा. हे इकडून गेलंय असं. इकडून आलं होतं का गेलंय बघा असं. तिकडून रोपातून आलंय का गेलं होतं. पण रोप उपटायच्या नादी लागू नका मित्रांनो. जीवनाला बळी पडसाल. तर इकडं बघा आपले कांदे आहेत. तर रोप उपटायच्या नादी लागू नका मित्रांनो. तुम्ही म्हणशाल रोप उपटाय जाऊ आपण. रात्री घराबाहेर पडू नका. काळजी घ्या. घरातच बसून राहा. खूप अवघड आहे. जनावर जर बोकांडी उडून बसलं तर लय अवघड होईल तुमचं. तुम्ही म्हणशाल रोप उपटाय जाऊ आपण. कारण खूप ठिकाणी रोप गेलेत मित्रांनो. त्याच्यामुळं खूप चोऱ्या माऱ्या होतील आता रोपाच्या. त्याच्यामुळं कुठेही जाऊ नका. घरातच बसून राहा. अर्धी एक खाची तर अर्धीच खान गपचित बसा घरामध्ये. कुठेही जाऊ नका मित्रांनो. तर तुम्ही आता जनावराचे माग पण बघितले आणि माग रोप पण बघितलं. असं काही उपटायच्या नादी लागू नका मित्रांनो. नाहीतर जीवनाला बळी पडशाल. रात्री घराबाहेर काय निघू नका. जनावर लय मोठे. त्याचे माग तुम्हाला प्रत्यक्षात दाखवलेत मी. रात्री गेले इथून. तर माझा व्हिडिओ कसा वाटला काळजीपूर्वक पहा मित्रांनो. आणि बेल आयकन दाबा पहिली. तरच तुम्हाला नवीन अपडेट पाहायला भेटतील. आपले नवीन व्हिडिओ पण पाहायला भेटतील.